नमस्कार मित्रांनो, आजचा मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक समास. समास हा टॉपिक ओळखायचा कसा. आता नुकत्याच झालेल्या परीक्षांमध्ये तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका उघडून बघा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये समास या घटकावर एक प्रश्न पडलेला दिसूनच येतोय. आता समास या टॉपिकवर नेमकं विचारतात काय, तर समास ओळखा. मग समास ओळखला जातो कसा, समास ओळखला जातो कसा तेच आपण बघणार आहोत. समासाला ओळखायचं कसं, याला ओळखण्याची अगदी सोपी ट्रिक्स आहे. या सामासिक शब्द जे असतात, आता समास म्हणतात कशाला, तर दोन शब्द एकत्र येतात. दोन शब्द एकत्र येण्याच्या मराठीत दोन पद्धती, एक असते संधी आणि दुसरी असते समास. दोन शब्द एकत्र येताना त्या शब्दांची काटकसर करून एक नवीन शब्द तयार होत असतो, त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणत असतो. आणि या सामासिक शब्दाचा विग्रह करताना, फोड करताना, त्याला बाजूला घेताना त्याच्यामध्ये आपण काय टाकतो यानुसार त्याचे प्रकार ठरत असतात. समासाचे जे महत्त्वाचे प्रकार आहेत त्यांचा आपण विचार करू. त्यातला पहिला प्रकार आहे अव्ययी भाव. अव्ययी भाव. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. परत सांगतो, समासात जो प्रश्न परीक्षेत विचारला जातो की समासाचा प्रकार ओळखा. समासाचा प्रकार कसा ओळखतात हे अगदी सोप्या पद्धतीत, शॉर्टकट मध्येच असलं तरी अगदी कायमचं लक्षात राहील या पद्धतीत आपण समजून घेणार आहे. मित्रांनो, हॉटेलमध्ये आपण नेहमी जेवतो, राईस आणि जिरा राईस मध्ये काय फरक आहे? आपण त्याला राईस सांगतो आणि जिरा राईस सांगतो. राईस आणि जिरा राईस मध्ये काय फरक आहे? एकात तांदूळ नसतात का, तर असतातच. फक्त तांदळाला फोडणी देताना ज्यात जिरे टाकलेले असतात त्याला जिरा राईस म्हणतात. तोच नेहमीच आहे. फोड करताना किंवा फोडणी देताना म्हणा, आपल्या अशा फोड करताना आपण त्याच्यात काय वापरतोय याचा विचार आपल्याला सामासिक शब्दांचा विग्रह करताना करावा लागतो. याचे चार प्रकार पडतात. अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासातलं पहिलं पद महत्वाचं असतं. या पहिल्या पदामुळं पूर्ण सामासिक शब्द अव्ययाचं काम करत असतो. मग या संदर्भात परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न, अव्ययी भाव समासातील शब्द कोणत्या अव्ययाचं काम करतात? तर लक्षात ठेवा, क्रियाविशेषण अव्ययाचं काम करत असतात. प्लसचा चिन्हाचा अर्थ आहे पहिलं पद महत्वाचं आहे. अव्ययी भाव समासातलं पहिलं पद महत्वाचं असतं. तत्पुरुष समासातलं दुसरं पद महत्वाचं असतं. द्वंद्व समासातलं दोन्ही पद महत्वाचे असतात. आणि बहुव्रीही समासातले दोन्ही पण पद महत्वाचे नसतात, तर तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. दोन्ही पदांवरनं तिसऱ्याच पदाची माहिती मिळते. असं जिथं असतं त्याला बहुव्रीही समास असं म्हणत असतात. मग आता सुरुवात करू. अव्ययी भाव समास. या प्रत्येकाचे बरेच प्रकार पडतात. अव्ययी भाव समासाचे प्रकार पडत नाही, पण आपल्याला लक्षात राहावं म्हणून आपण आपल्या सोयीसाठी याचे काही प्रकार मानतो. जसं की संस्कृत उपसर्ग लागलेले, संस्कृत उपसर्ग लागलेले, फारशी उपसर्ग लागलेले. आता उपसर्ग कशाला आणतात याचा पण आपण एकदा विचार करू शॉर्टकटमध्ये. त्यानंतर द्विरुक्ती झालेले. या तीन पद्धतीमध्ये अव्ययी भाव समास होऊ शकतो. कोणकोणत्या? संस्कृत उपसर्ग लागून, फारशी उपसर्ग लागून किंवा शब्दांची द्विरुक्ती होऊन. आता उपसर्ग कशाला आणतात? शब्दांच्या समोरून जर काही अक्षर लागत असतील तर त्यांना उपसर्ग म्हणतात, आणि शब्दाच्या पाठीमागून काही अक्षर लागत असतील तर प्रत्यय. प्रत्यय आणि उपसर्गामधला फरक लक्षात ठेवा. आपल्या बोली भाषेत घोडा आणि गाढव यांच्यात काय फरक आहे? तर घोडा पुढून मारतो लात, आणि गाढव पाठीमागून लात मारत असतो. जो पुढून लात मारतो तो घोडा, जो पाठीमागून लात मारतो तो गाढव. जे शब्दाच्या पुढून लागतात ते उपसर्ग, जे शब्दाच्या मागून लागतात ते प्रत्यय. हा फरक लक्षात ठेवा. इथं संस्कृत उपसर्ग लागून, फारशी उपसर्ग लागून किंवा द्विरुक्ती होऊन सामासिक शब्दाची निर्मिती होत असते. आता द्विरुक्ती म्हणजे काय? एकच शब्द डबल डबल वापरलेला असतो. एकच शब्द डबल डबल, उक्ती म्हणजे बोलणे. एकच शब्द डबल डबल जर बोललेला असेल तर त्याला द्विरुक्ती म्हणतात. आता संस्कृत उपसर्ग कोणकोणते आहे यांचा आपण विचार करूया. संस्कृत उपसर्ग आहे ते गाणं ऐकलंय आपण, आ देखे जरा किसमे कितना है दम. तेच गाणं लक्षात ठेवायचं. गाण्याची चाल ती ठेवायची, शब्द बदलून टाकायचे. आ यथा प्रती, आ यथा प्रती
हे 3 शब्द आहे आणि हे 3 शब्द संस्कृत उपसर्ग आहेत. यांना लक्षात ठेवण्यासाठी आ, यथा, प्रति, यावत, आ, यथा, प्रति, यावत यासारख्या अक्षरांनी सामासिक शब्दाची सुरुवात होत असेल, यासारख्या शब्दांनी, यासारख्या उपसर्गांनी सामासिक शब्दाची सुरुवात होत असेल तर त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासातला पहिला नियम, संस्कृत उपसर्गांनी शब्दाची सुरुवात होते. उदाहरणार्थ यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे काय? शक्तीप्रमाणे. आमरण. आमरण म्हणजे काय? मरेपर्यंत. यावत चंद्र दिवा करो. यावत चंद्र दिवा करो म्हणजे काय? चंद्र सूर्य असेपर्यंत. चंद्र सूर्य असेपर्यंत. आणखी एक महत्वाचा शब्द मित्रांनो, पुस्तकात तो शब्द उपसर्गांच्या यादीत दिलेला नसला तरी परीक्षावाल्यांच्या यादीत आहे, व्यर्थ. व्यर्थ या शब्दाचा प्रकार काय आहे? व्यर्थ या शब्दाचा प्रकार काय? तर अव्ययीभाव समास हा आहे. आता यांचे जे काही विग्रह आपण केले, त्या विग्रहामध्ये नवीन जो शब्द ऍड झाला, प्रमाणे, पर्यंत, पर्यंत किंवा पासून. आजन्म. आजन्म म्हणजे काय होतं? जन्मापासून. या विग्रहात आलेल्या प्रत्ययांचा विचार करायचा. अव्ययीभाव समास होतो कसा? उपसर्गात काय असतं यानुसार ते कळतं. उपसर्गात संस्कृत उपसर्ग लागलेले असतात, पण विग्रहाच्या वेळेस काय प्रत्यय लागलाय याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर फारसी उपसर्ग आहे मित्रांनो. फारसी उपसर्ग कोणकोणते? तर याला पण चालीतच म्हणा म्हणजे लक्षात राहतं. बे, दर, हर, बर, बिन, बेला, गैर. बे, दर, हर, बर, बिन, बेला, गैर. बे, दर, हर, बर, बिन, बेला, गैर यासारख्या फारसी उपसर्गांनी सुरुवात झालेली असेल तर त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. आता हेच उपसर्ग दुसऱ्या ठिकाणी पण येतात. बे, दर, हर, बर, बिन, बेला, गैर कुठे येतात? तर तत्पुरुष समासामध्ये पण येतात. मग त्याच्यात आणि याच्यात फरक काय? तर विग्रह करताना, विग्रहात फोडणी देताना, फोड करताना नसलेला असा जर अर्थ होत असेल तर त्याला म्हणतात तत्पुरुष समास. पण इथं एक उदाहरण बघू. बेडर. शंका न घेता किंवा भीतीशिवाय. भीतीशिवाय. बेडर म्हणजे भीतीशिवाय. बिनधोक. बिनधोक म्हणजे धोक्याशिवाय. तर इथं महत्वाचा शब्द आहे मित्रांनो, शिवाय. हर घडी, प्रत्येक घडीला. दररोज, प्रत्येक दिवशी यासारखं. म्हणजे विग्रहामध्ये शिवाय हा शब्द जर वापरला जात असेल तर त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. आता द्विरुक्ती आलेल्या शब्दांची उदाहरणं बघूया. द्विरुक्ती म्हणजे काय? एकच शब्द डबल बोलणे. डबल किंवा पुन्हा पुन्हा बोललेला असतो. पुन्हा पुन्हा एकच शब्द डबल डबल वापरलेला असतो. द्विरुक्ती. गावोगाव. गावोगाव मध्ये काय असतं? गाव हा शब्द परत परत वापरलेला आहे. गाव हा शब्द परत परत वापरलेला आहे. याचा विग्रह काय होतो? प्रत्येक गावात. मग आपण लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवू शकतो, जे लक्षात राहतं, संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग आणि द्विरुक्ती झालेले शब्द या 3 नियमानुसार अव्ययीभाव समास होत असतो. आता अव्ययीभाव समास जर या 3 नियमानुसार होतो तर याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, विग्रह. जर विग्रहामध्ये प्रत्येकापासून, प्रत्येक पासून, पर्यंत, नुसार, शिवाय हे शब्द विग्रहात वापरले जात असतील तर त्याला अव्ययीभाव समास म्हणायचा. अव्ययीभाव समास कशाला म्हणायचा? तर संस्कृत उपसर्ग. संस्कृत उपसर्ग कोणते? आ, यथा, प्रति. फारसी उपसर्ग बे, दर, हर, बर, बिन, बेला, गैर. द्विरुक्ती एकच शब्द डबल डबल. गावोगाव, खेडोपाडी, गल्लोगल्ली, क्षणोक्षणी यासारखा एकच शब्द डबल डबल वापरलेला असेल आणि सगळ्या शब्दांचा विग्रह करताना प्रत्येक, पासून, पर्यंत, नुसार, शिवाय हे शब्द विग्रहात वापरले जात असतील तर याला अव्ययीभाव समास असं म्हणायचं. जर अव्ययीभाव समास समजला असेल तर कमेंटमध्ये लाईक करा. म्हणजे आपण तत्पुरुष समास आणि त्याचे 5-7 पडणारे प्रकार, 7 प्रकार तत्पुरुष समासाचे पडतात.
त्यांचा विचार करायला सुरुवात करू. टॉपिक खूप मोठा आहे, त्यामुळे आपण एक एक घटक शांततेत घेऊया. आज आपण अव्ययीभाव समास घेतला, लवकरच आपण तत्पुरुष समास आणि त्याचे 7 जे प्रकार पडतात त्यांना कसं लक्षात ठेवायचं हे बघू. पण हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की सर आम्हाला हे समजलंय किंवा उदाहरणं जास्त घ्या, असं जे पण तुमचं मत असेल ते सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ, हे चॅनल ग्रामीण भागातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा एक मार्क वाढवण्यासाठी आहे. त्यामुळं तुमची एक कमेंट, एक सबस्क्राईब खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.